प्राचार्य संगीता पाटील यांचा नागनवाडीत भावपूर्ण सत्कार। 32 वर्षांच्या शैक्षणिक सेवेला शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचं अभिवादन। शिस्त, गुणवत्ता आणि मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी मान्यवरांकडून गौरव। चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथील धनंजय विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या संगीता पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार समारंभ भावनिक वातावरणात पार पडला। तब्बल 32 वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर त्यांच्या कार्याचा गौरव करत शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मान्यवरांनी कृतज्ञ अभिवादन केलं। मनोगत व्यक्त करताना संगीता पाटील म्हणाल्या, मी एक यशस्वी प्राचार्य ठरले असले तर त्यामागे शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसंच प्रशासन यंत्रणेतील प्रत्येक घटकाचं योगदान आहे। संस्थेच्या अधीन राहून योग्य वेळी योग्य निर्णय घेत शैक्षणिक कामकाज प्रभावी करण्याचा सातत्याने प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं। विद्यार्थी, पालक, गुरुजन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचं कार्य केल्याचाही त्यांनी उल्लेख केला। कार्यक्रमास उपस्थित कुटुंबीय, आजी-माजी विद्यार्थी, गुरुजन आणि मित्रपरिवाराने त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला। अध्यक्षस्थानावरून शारदा शिक्षण मंडळ यशवंतनगरचे सचिव जे.बी. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की धनंजय विद्यालयासारख्या मोठ्या शाळेची जबाबदारी सांभाळणं हे मोठं आव्हान होतं। मात्र महिला प्राचार्य म्हणून संगीता पाटील यांनी ही जबाबदारी अत्यंत आत्मविश्वासाने आणि कुशलतेनं पार पाडली। शाळा, कॉलेज, प्रशासन आणि पालकांमध्ये त्या विद्यार्थीप्रिय ठरल्या, हे त्यांच्या नेतृत्वाचं मोठं यश असल्याचं त्यांनी नमूद केलं। तसंच शारदा शिक्षण सेवकांची पतसंस्था चेअरमनपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्याचं सांगितलं। कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक S.M. पाटील यांनी केलं। सूत्रसंचालन HR. पाउसकर यांनी केलं तर आभार S.B. माने यांनी मानले। हा सत्कार सोहळा केवळ निवृत्तीचा औपचारिक कार्यक्रम न राहता शैक्षणिक नेतृत्व, गुणवत्ता आणि शिक्षक विद्यार्थी नात्याची परंपरा अधोरेखित करणारा प्रेरणादायी क्षण ठरला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।